कित्येक तरी गोरगरीब दलित धनगर वंजारी ओबीसी मायक्रो ओबीसीवर अन्याय झाला आहे. कसं काय वाचा फुटत नाही त्याला? कसं काय फुटत नाही? हे बघा अजितदादा, मी आपलं 2.5 वर्षात पहिल्यांदा नाव घेतलं, कारण आपण बळच कोणावर आरोप करत नाही. हे मंत्री आहे आणि मंत्रिपदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं, आत बाहेर काही गोष्टी पुरवणं, यांच्या मनानुसार यांना जेलं मिळणं, तपासात आरोपी सापडत नाही, तपासात साखळी आणखीन सापडत नाही कुठे कोणकोणची, त्यांच्या प्रॉपर्टी आणखीन जप्त का केल्या नाहीत त्या आरोपींच्या. अजितदादा, आमचं तुमच्याकडं एकच म्हणणं आहे, ह्यो मंत्रिपदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडणीतला आणि खुनातला, तर जबाबदार फडणवीस साहेबांनी अजितदादाला आम्ही धरणार. संघटित गुन्हेगारीमध्ये होते, जर संघटित गुन्हेगारीमध्ये असतील आणि या सगळ्या गुन्ह्यात असतील तर त्यांच्यावरही मको कारवाईची गरज आहे ना. मग कोणावर? मुंडेंवर 302 लावायला पाहिजे, मग काय होईल त्याला? धनंजय मुंडे. आणि मग कमना लावायला पाहिजे. तो संघटित गुन्हेगारी घडून आणतोय.